नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीसाठी डिझाईन कशी बनवायची, त्याचबरोबर लटकन कसे लावायचे हे बघितलं होतं। तर आज आपण पाठीमागच्या गळ्यासाठी डिझाईन कशी करायची, मार्किंग कशी करायची तर हे बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात अगोदर आपण आपला जो ब्लाउज पीस आहे तो रिंगला व्यवस्थित असा लावून घेऊ। या प्रकारे त्यावरती रिंग ठेवून हा ब्लाउज पीस जो आहे तो आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। इथे मी थोडं पॅक करून घेतले। त्यानंतर आपला जो ब्लाउज पीस आहे तो या प्रकारे थोडासा खेचायचा, जेणेकरून काय होतं का मध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ राहत नाही, म्हणजे आपलं जे कापड आहे ते खाली जात नाही, व्यवस्थित असं टाईट राहतं आणि आपल्याला वर्क करायला पण सोपं जातं। त्यामुळे थोडंसं ओढून घ्यायचं। यानंतर आपल्याला जो आपला बॅक साईडचा गळा आहे त्यासाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। या प्रकारे आपली जेवढी उंची आहे तेवढी आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहे, त्या उंचीनुसार। त्यानंतर ही जी मार्किंग केली आहे तर ह्या मार्किंग वरती सरळ रेष टाकून घ्यायची। ही जी रेष आहे ती आपल्याला 5 इंचावर टाकून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही साईडनी 2.5 इंच असं आपल्याला घ्यायचंय हिचे मार्किंग पासून। त्यानंतर आपण हे जे पॉइंट काढले ते आपल्याला सरळ खाली घ्यायचे। तर आपल्याला जेवढी गळ्याची रुंदी घ्यायची आहे तर तेवढे आपल्याला ही जी रेष आहे ती सरळ खाली टाकून घ्यायची आहे। या साईडनी पण मी इथं सरळ रेष अशी टाकून घेतली आहे। तुम्ही पण याच प्रकारे सरळ रेष टाकून घ्या। ही झालं आपल्या गळ्यासाठी मार्किंग। त्यानंतर मी इथं शोल्डरचं माप टाकून घेणार आहे। तर शोल्डरसाठी 2.5 इंच मार्किंग करून घेतली आहे आणि ही पण रेष मी सरळ खाली टाकून घेणार आहे। ही रेष सरळ खाली नाही टाकली तरी चालेल, पण मी इथं सरळ खाली टाकून घेणार आहे। या प्रकारे दोन्ही साईडनी जी मार्किंग केली तर त्यावर या प्रकारे सरळ अशी रेष टाकून घ्यायची आणि खालच्या साईडनी एक सरळ लाईन टाकून घ्यायची। यानंतर मधल्या जे आता दोन आपले मध्ये जे आपण 2 रेषा टाकलेल्या आहेत तर तिथे आपल्याला गळ्यासाठी आकार द्यायचा आहे। या प्रकारे इथं गळ्यासाठी जो आहे तो आकार देऊन घ्यायचा आहे। या प्रकारे राऊंड मध्ये मी इथं आकार देऊन घेतलाय। यानंतर यावर आपल्याला वर्क करण्यासाठी वुडनची सुई लागणार आहे। त्यानंतर छोट्या साईजचे मणी, मोठ्या साईजचे मणी लागणार आहेत। तर सगळ्यात अगोदर आपण जी गळ्यासाठी मार्किंग केलेली आहे राऊंड मध्ये तर त्यावरती आपल्याला मणी टाकून घ्यायचे। मणी टाकण्यासाठी आपण साधा धागा जो आहे तो यूज करणार आहोत। सगळ्यात अगोदर धागा वरती काढून घ्यायचा। त्यानंतर आपले जे गोल्डन कलरचे मणी आहेत ते टाकून घ्यायचे। 2 मणी टाकल्यानंतर चेन स्टिच देऊन घ्यायची। याच प्रकारे पूर्ण गळ्यावरती आपल्याला मणी टाकून घ्यायचे। तुम्ही जर या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील आणि गौरी फॅशन डिझायनर या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून काय होईल, जे काही नवीन येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील। व्हिडिओमध्ये आपण चेन स्टिच कशी करायची, मोती वर्क कसं करायचं याबद्दल सर्व काही डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे।
तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसतील तर गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती तुम्हाला ते बघायला भेटतील. पूर्ण बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत आरी वर्क कसं करायचं हे सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग, ड्रेस कटिंग, नऊवारी साडी हे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. त्यासाठी गौरी फॅशन डिझायनर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. या प्रकारे आपल्याला पूर्ण आपण जो इथं गळ्यासाठी आकार दिलाय तर त्यावरती आपल्याला मणी टाकून घ्यायचे. इथं आपलं वर्क कंप्लीट झाले. त्यानंतर आपल्याला ग्लास पेन्सिल आणि सिक्क्याच्या साहाय्याने आकार देऊन घ्यायचे. तर या प्रकारे बरोबर सेंटरमध्ये आपल्याकडे जो कॉइन आहे तर तो कॉइन ठेवून या प्रकारे अर्ध्या कॉइन पर्यंत आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं. या प्रकारे सेम याच प्रकारे आपल्याला हाफमध्ये ही डिझाईन बनवायची. त्यासाठी मी इथं कॉइनचा वापर करून या प्रकारे आकार देऊन घेतलाय. तुम्ही पण याच प्रकारे आकार देऊन घ्या. आपला हा जो कॉइन आहे त्याच्या अर्ध्या भागापर्यंतच आपल्याला हे जे काही आकार आहे तर तो देऊन घ्यायचा आहे. हा आकार देण्यासाठी मी इथं ग्लास पेन्सिल वापरली आहे.
ग्लास पेन्सिलमुळे काय होतं का आपली ही जी डिझाईन आहे ती पुसल्या जात नाही आणि आपण ह्याच्यावरती उशिरा जरी वर्क केलं तरी ते तसंच आपल्याला जसंच तसं ड्रॉ केलेलं आहे आपण तर आहे तसंच राहतं. या प्रकारे मी इथं आकार देऊन घेतले. तर शेवटचा जो आकार आहे तर तो आपल्याला आकार न देता या प्रकारे जॉईन करून घ्यायचे. दुसऱ्या साईडला सेम याच प्रकारे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ज्यांना कुणाला आरी वर्क शिकण्याची इच्छा असेल अशा मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा.